या बॅरेजच्या जलपूजन कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते, तुमच्या आमच्या सर्वांचं हृदय पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे राज्यमंत्री, आमचे सहकारी आदरणीय सुरेशरावजी धस साहेब, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष, आमचे सहकारी आमदार राहुलजी मोठे साहेब, पृथ्वीराजजी साठे साहेब, आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय राधाकृष्ण अण्णा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकरावजी ढग, आमचे सहकारी मोहनरावजी जगताप, परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमार भांबरे, एकनाथराव आव्हाड, अच्युतराव, माजलगावच्या कानाकोपऱ्यातून मतदारसंघातून आलेले, माजलगाव, वडवणी आणि धारूर या परिसरातून आलेले आमचे सर्व शेतकरी बंधू, तरुण मित्र, पत्रकार मित्र, मीडियाचे सगळे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आज या कार्यक्रमासाठी नामदार अजितदादा पवार या ठिकाणी आले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांतिकारी ठरण्याआधी या जलसंपदा खात्याचे मंत्री होतात. मागच्या अनेक वर्षापासून पैठण पासून ते पार बाबी बंधाऱ्यापर्यंत आज गोदावरी नदी भरलेली दिसते. याचं संपूर्ण श्रेय हे करण्याचं काम तुमचं अंतच नाही तर तुमच्या भावी पिढीचं कल्याण करण्याचं काम हे नामदार अजित दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं खरं म्हणजे आभार मानणं हे फार शाब्दिक झालं. तुम्ही जे आमच्यावरती उपकार केलेले ते ऋण ते उपकार आमचे जन्मभर भेटणार नाहीत. आणि म्हणून निश्चितपणानं तुमच्या ऋणामध्ये राहण्यामध्येच आमचं कृतार्थ आहे. या मतदारसंघामध्ये राजा टाकळी बॅरेज असेल, दोन्ही सांगवीचा बॅरेज असेल, ढालेगावचा बॅरेज, मुगदलचा बॅरेज, तारुगावांचा बॅरेज आणि तुम्ही खास करून आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मंजूर केलेला सिंदफणा नदीवरील रोशनपुरी बॅरेज असेल, वडवणी तालुक्याचं नंदनवन करणारा, वडवणी हा डोंगराळ प्रदेश आहे, त्या वडवणी तालुक्यातील बहुतांश गावामध्ये आज पिण्याच्या पाण्याचे टँकर लावावे लागतात. त्या ठिकाणी आपण लक्ष घालून अप्पर कुंडलिकेसारखा महत्वपूर्ण प्रकल्प केला. त्या ठिकाणची 10,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे. आणि म्हणून वडवणी सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये एवढा मोठा प्रचंड प्रकल्प आणणार, त्याबद्दल सुद्धा या मतदारसंघातली जनता तुमचं कायम ऋणी राहील अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला माझं सांगणं आहे. माजलगाव उपसा जलसिंचन योजना त्याचा शुभारंभ आज दादांनी केला. जवळजवळ 200 कोटी रुपयाची योजना, अपर कुंडलिकेचं 300 कोटीची खर्च आपण या ठिकाणी केलेला 1100 कोटी रुपयाचा लाभ हा आपण माजलगाव मतदारसंघाला दिलेला आहे. आणि ही सगळी कामं आज पूर्णत्वाला गेलेली आहे. आणि म्हणून माजलगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं निश्चितपणानं तुम्ही जे काही आम्हाला भरभरून दिलेलं आहे, जे जे आम्ही मागितलं ते तुम्ही दिलं. आणि म्हणून मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचंय की आपल्याला
एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायला पाहिजे. दादा केवळ सिंचनाच्याच बाबतीत नाही तर रस्त्याच्याही बाबतीमध्ये आपण झुकतो माफ. नॅशनल हायवेवर यावर्षी 10 कोटी रुपयाचा निधी मिळाला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये 15 कोटी रुपयाची कामं मंजूर होत. एकंदरीतच 50 कोटी रुपये यावर्षी रस्त्याच्या कामाला आम्हाला मंजूर आपण केलेले आहे. या ठिकाणी मला छोटे सिमेंट बंधारे असतील जवळजवळ 110 सिमेंट बंधाऱ्याचे प्रस्ताव या ठिकाणी मान्य झालेले आहेत. एकात्मिक पाणलोट विकासामध्ये तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 40,000 हेक्टर वरती कामाची मंजुरी मिळालेली आहे. जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये या कामावरती खर्च होणार आहे. या माजलगाव मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शेतीच्या बाबतीत आमचा माजलगावचा नंबर 1 क्रमांकावर आहे. या ठिकाणी 20 ते 25 लाख ऊसाचं उत्पादन होतं. 2 कारखाने आहेत. मोहनरावचाही कारखाना पुढच्या वर्षी सुरू होईल. अशी शुभेच्छा मला. या MIDC मध्ये मोठं उद्योग उभारावे. या ठिकाणी कापसासारखं पीक आहे, मोठ्या सुतगिरण्या उभाराव्यात. कापसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी त्या ठिकाणी उभारावी असा आमचा सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की पुढच्या 3-4 वर्षामध्ये या ठिकाणी जवळजवळ 1500 ते 2000 कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी उभा राहतील आणि हजारो सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळेल. टेक्सटाईल पार्क सारखा प्रकल्प आज या मतदारसंघामध्ये आकार घेतोय. या टेक्सटाईल पार्क मध्ये सुद्धा जवळजवळ 700 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आणि आदरणीय कृषी मंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब हे त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला निश्चितपणानं त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये वेळ द्यायचं कबूल केलेलं आहे. आणि म्हणून मराठवाड्यासाठी उपलब्ध झालं. यामध्ये माझ्या धारूर आणि वडवणी तालुक्यातील 23 प्रकल्प त्या ठिकाणी त्याला पाणी उपलब्ध झालेलं आहे. राज्यपालाच्या निर्देशामुळे या कामाला सुरुवात होत नाही, मंजुरी होत नाही. जवळजवळ 25,000 एकर जमीन या साठवण तलावाखाली भविष्य काळामध्ये येऊ शकते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे की कॅबिनेटने जो ठराव केलेला आहे राज्यपालांना की 600 हेक्टर पर्यंतचे प्रकल्प हे निर्देशातून त्याला सूट मिळावी, त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा. आपण पुढाकार घेतल्यानंतर निर्णय कसे फटाफट होतात हे महाराष्ट्राने आता अनुभवलेलं आहे. आपण कॅबिनेट मंडळामध्ये घेतले गेले. मला आपल्याला आग्रहपूर्वक विनंती करायची की आमच्या मराठवाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला हा 18 TMCचा पाण्याचा उपयोग मराठवाड्यासाठी झाला पाहिजे. यासाठी आपण आणि या दर्जासाठी या रस्त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात एक खास गोदावरी काठच्या रस्त्यांचा विकास कार्यक्रम शासनाने हाती घ्यावा आणि हे रस्ते त्या ठिकाणी करावेत अशा प्रकारची विनंती करतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याला दादाचे विचार ऐकायचे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही. परत एकदा पाहुण्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. एक विनंती मला दादा माजलगावच्या जनतेच्या वतीनं करायची. आमच्या मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण हटवलं गेलं, परंतु विजेच्या हे अतिक्रमण जागेमध्ये हे पूल आहेत त्याच्यासाठी
विद्युत मंडळाला आदेश देऊन या माजलगाव शहरातील रस्त्यामध्ये येणारे हे विद्युत पोल शिफ्ट करावेत यासाठी आपण आदेश द्यावेत. परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपल्या